जय हरी शेतकरी मित्रांनो, काल कर्जमाफीच्या संदर्भात दोन महत्त्वाचे असे बदल झाले। 2019च्या शेतकऱ्यांना सुद्धा आता 2 लाखाची कर्जमाफी मिळणार आणि नियमित कर्जदारांना 2026-27चं कर्ज भरण्याची जी अट होती ती अट काढून टाकण्यात आली। मात्र यामध्ये हे जे काही मागण्या केल्या होत्या, रोहित पवार यांनी 2 आंदोलनं केले, त्यानंतर रविकांत तुपकर यांनी सुद्धा 2 आंदोलन केले, अजित नवले यांनी सुद्धा आंदोलन केले। म्हणजे वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी किंवा शेतकऱ्यांनी या आंदोलनं केले आणि यानंतर या कर्जमाफीमध्ये बदल करण्यात आलेला आहे। आणि काल सभागृहामध्ये मुख्यमंत्री नेमकं काय म्हणालेत हे आपल्याला सविस्तर समजून घ्यायचे। आता ज्या मागण्या केल्या होत्या त्यात रविकांत तुपकर यांनी बुलढाणा इथं उपोषण केलं, त्या उपोषणाच्या नंतर त्यांना आश्वासन देण्यात आलं तिथं बैठकीचं, ती बैठक झाली नाही। त्यांनी पुन्हा एकदा मुंबईला आंदोलन केलं, तिथं 7-12 फाडल्या, सोयाबीन फेकलं, कापूस फेकला। त्याच्या अगोदर रोहित पवारांनी पंढरपूरला एक अन्नत्याग आंदोलन केलं, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरला सुद्धा त्यांनी आंदोलन केलं आणि विधानसभाच्या सभागृहामध्ये सुद्धा विरोधी पक्षातील आमदार असतील किंवा सत्ताधारी पक्षातील आमदार असतील, सर्वांनीच या कर्जमाफीच्या संदर्भात जे काही अटी निकष होते ते शिथिल करण्याबाबत आवाज उठवला। आता यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे पीक विम्याचा आहे। जसं आता कर्जमाफीमध्ये बदल करण्यात आलेत तसे पीक विम्याच्या संदर्भात बदल होणं गरजेचं आहे। पीक विम्याच्या या सुधारित पीक विमा योजनेमध्ये जे काही ट्रिगर काढून टाकलेले ते ट्रिगर या पीक विमा योजनेमध्ये असणं गरजेचं आहे। ही मागणी रोहित पवारांनी सुद्धा केली, रविकांत तुपकरांनी केली आणि सर्वच शेतकरी संघटनांनी केली। मात्र काल बोलताना या कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले बघून घ्या। सातत्याने या संदर्भात अटी शर्ती आहे तशी मागणी होत होती। आज जवळपास आमच्या रणधीर सावरकरांच्या नेतृत्वात महायुतीचे सर्व आमदार मला भेटले आणि त्यांनी सगळ्यांनी मागणी केली की ही 50,000ची अट तुम्ही काढून टाका। त्यावेळी त्यांनाही मी आकडेवारी दाखवली। मी त्यांना सांगितलं की अट काढल्याने आमच्यावर 3-4 हजार कोटीचा भुर्दंड येईल, फार येईल असं नाही, 4,000 कोटीचा येईल, 5,000 कोटीचा येईल, पण शिस्तीचा भाग म्हणून आणलेली आहे। त्यांना दाखवलं की समजा 1 लाखापर्यंत नेली तर 2 लाख शेतकरी असे राहतात की ज्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना याचा फायदा मिळत नाही। पण तरी देखील सगळ्यांचं मत होतं की 2 लाख शेतकरी का सोडतात, केवळ त्याच्याकरता शेतकऱ्यांमध्ये अशी भावना होईल की कोणाला ठेवलं आणि कोणाला वगळलं। त्यामुळे मी आर्थिक शिस्त सांगत होतो आणि ते लोक मला हे सांगत होते की आपण व्यापक विचार केला पाहिजे आणि शेवटी लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीमध्ये त्यांचा व्यापक विचार मी मान्य केला। महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल। त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील। पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय, यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही। आता मुख्यमंत्री काय म्हणतात, रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात महायुतीचे आमदार माझ्याकडे आले, आमची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये या महायुतीच्या आमदारांनी हे अटी आणि निकष काढण्यासंदर्भात विनंती केली आणि त्यानंतर हे काढण्यात आले। मग आता रोहित पवारांनी 2 आंदोलनं केली, रविकांत तुपकरांनी आंदोलन केलं, अजित नवले साहेबांनी आंदोलन केलं किंवा इतर बऱ्याच साऱ्या शेतकरी संघटनांनी आंदोलनं केले आणि त्यानंतर कर्जमाफीमध्ये बदल झाला। मग नेमका आता जर मुख्यमंत्र्यांना या महायुतीच्या आमदाराच्या म्हणण्यावरच बदल करायचा होता तर मग ज्यावेळेस या कर्जमाफीचा शासन निर्णय काढला त्याच वेळेस हे बदल करू शकत होते। मग आता नेमका बदल जो झालेला आहे तो नेमका या महायुतीच्या आमदारांचं शिष्टमंडळ गेल्यामुळं झाला का, हे काही रोहित पवार असतील, रविकांत तुपकर असतील किंवा इतर शेतकरी संघटना असतील यांनी आंदोलन केलं यामुळं झालाय? आता यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।